जय महाराष्ट्र। मी रुजुता लुकतुके। नवीन वर्षात शेअर बाजाराचा हा पहिलाच आठवडा आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम भाषा पैशाजीच्या प्रेक्षकांना नूतन वर्षाभिनंदन। आणि शेअर बाजारांनाही 2015चं स्वागत मोठ्या जल्लोषात केलंय। शुक्रवारची तेजी बघून असं नक्कीच आपल्याला म्हणता येईल। आणि आता बजेटवर अर्थातच सगळ्यांचं लक्ष आहे। शेअर बाजारात जर तुम्ही सक्रिय नसाल तर सुरुवात करायची ही चांगली संधी आहे आणि म्हणूनच आज शेअर बाजाराची माहिती आपण करून घेणार आहोत भाषा पैशाची मध्ये। आणि सुरुवातीला या आठवड्याचा शेअर बाजाराचा आढावा घेऊया। जर नवीन वर्षाचा पहिला आठवडा संपला तो तेजीने आणि निफ्टी 111 अंशांनी चढून 8400च्या आसपास बंद झालाय, तर सेन्सेक्सही 27887 वर पोहोचलाय। 31 डिसेंबरचा हँगओव्हर त्यामुळे एका दिवसात खाली आला। बँकांनी पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलं। बँकांनी कर्ज वसुलीवर लक्ष केंद्रित करावं असं सरकारनेही सुचवलंय आणि हे कारण बँकांचे शेअर वाढण्यासाठी पुरेसं होतं। त्यामुळे HDFC, स्टेट बँक, ॲक्सिस बँक आणि ICICI आठवडाभर वरची शिडीत चढले आणि ऑटो कंपन्यांना सबसिडी कमी केल्याचा फटका बसणार आहे। पण टाटा मोटर्सचे विक्रीचे आकडे चांगले आले त्यामुळे हा शेअर 3% वाढला। तर माहिती तंत्रज्ञान कंपन्याही आता पुन्हा गुंतवणूकदारांच्या रडारवर आल्यात। जेट एअरवेजही 5% वर आहे। पण जर बघितलं रिलायन्स, महिंद्रा, बजाज ऑटो आणि हिरो मोटोकॉर्प आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर मात्र अजूनही नरम गरम आहेत। आणि नेहमीप्रमाणे आपल्या तज्ञ शिवानी दाणी सध्या आपल्या बरोबर आहेत। शिवानी, तुम्हाला सुद्धा नूतन वर्षाभिनंदन, कारण पहिला आठवडा तरी शेअर मार्केटसाठी खूप चांगला गेला आहे। बाजार चढून बंद झालाय आणि आता मग असं वाटायला लागलंय बजेटची सुरुवातही, म्हणजे बजेट सेशनची पण सुरुवात जवळ आली आहे। मग हा महिनाही असाच चांगला जाईल का? नक्कीच रुजुता, सगळ्यात पहिल्यांदा सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। जेवढं चांगलं 2014 वर्ष गेलं तेवढंच 2015 ही जाओ अशी सर्वांना शुभेच्छा। जो प्रश्न तुम्ही विचारला रुजुता की जो चांगला आठवडा पहिले 2-3 दिवस आपण वर्षाचे बघितले तेवढंच पुढे जानेवारीमध्ये सुद्धा होईल का, किंवा बजेटची सुरुवात, बजेट रॅलीची सुरुवात ही झाली आहे का, असा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा एकंदरीतच 2-3 गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला हवं। एक म्हणजे की डिसेंबरचे जे आकडे आता या महिन्यामध्ये येतील ते फार जास्त काही आकर्षक असतील असं वाटत नाहीये, कारण की IIP नंबर्स कॉन्ट्रॅक्ट झाले होते आणि इतरही काही फॅक्टर्स होते, त्यामुळे त्याचे पडसाद बाजारावर खूप आकर्षक होतील असं वाटत नाहीये। 2-3 गोष्टी होत आहेत। रशियामध्ये आर्थिक प्रॉब्लेम्स जे आहेत ते डोकं वर काढतायत, त्यामुळे ती एक धोक्याची घंटा बाजारासाठी नक्कीच राहणार आहे। व्हेनेझुएला कदाचित बँकरप्सी फाईल करेल। ग्रीकमध्ये वोट आउट आहे। येत्या आठवड्यामध्ये बुधवारीमध्ये ECBची एक मीटिंग आहे। अशा बऱ्याच गोष्टी या महिन्यामध्ये लागून आलेल्या आहेत। या सगळ्याच गोष्टी लक्षात घेता जानेवारी महिन्यामध्ये थोडं बहुत प्रेशर बाजारावर राहील असं वाटतंय आणि जानेवारी महिना उतरता उतरता हे प्रेशर थोडंसं रिलीज होईल आणि मग त्याच्यानंतर बजेटचे वारे वाहू लागतील असं सध्या वाटतंय रुचिता। थोडं जानेवारी महिन्यावर सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल, थोडासा दबाव राहील बाजारावर। पण मग असं अर्थसंकल्पाकडे आता सगळ्यांची नजर असेल तर कोणत्या सेक्टरवर आपली नजर असली पाहिजे अर्थसंकल्प लक्षात घेऊन? नक्कीच ज्या प्रकारे एकंदरीतच सरकार आपली गौडदौड करत आहे ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचरवरून कॅपिटल एक्सपेंडिचरवर जास्त फोकस करतील असं येत्या दिवसांमध्ये दिसतंय। त्यामुळे नक्कीच इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स कन्स्ट्रक्ट करणं, इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त फोकस करणं, मोदी साहेबांनी जे की पंतप्रधान साहेबांनी जे मेक इन इंडिया घोषित केलं आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित असेल। या सगळ्याच गोष्टी लक्षात घेता बँकिंग सेक्टर एक महत्त्वाचं ठरेल, ऑटो सेक्टर एक महत्त्वाचं ठरेल, पॉवर सेक्टर एक महत्त्वाचं ठरेल। अशा काही सेक्टरवर लक्ष केंद्रित नक्कीच करावं रुचिता। आणि बाजाराची जर का सद्य परिस्थितीमध्ये रेंज लक्षात घेतली तर बाजाराला सध्या एक 8000चा सपोर्ट दिसतोय निफ्टी संबंधित बोलताना आणि 8600चा रेजिस्टन्स दिसतोय। नक्कीच शिवानी, ह्या 2 रेजिस्टन्स लेवल सुद्धा आपल्याला याच्यानंतर बघाव्या लागतील। पण पुढचा एक, कारण या आठवड्यातले जेव्हा आपण खबरवाले शेअर म्हणतो, प्रमुख घडामोडी जर बघितल्या, जेट एअरवेज, एव्हिएशन सेक्टरला अजून चांगले दिवस आलेले नाहीयेत पण जेट एअरवेज चढतोय, स्पाइस जेट पडतोय। हे नेमकं काय गणित आहे आणि कशामुळे या शेअर्समध्ये ही उलाढाल या आठवड्यात बघायला मिळाली?
ज्या गोष्टी आपण एकंदरीतच जेट ग्रुप लक्षात घेता स्पाइसजेटमध्ये जी घडामोड आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघतोय, मग काही दिवस ते बंद होते, मग त्यांच्या लोकांनी बऱ्यापैकी मोठा पैसा पंप इन केला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ती सुरुवात झाली. या सगळ्याच गोष्टी लक्षात घेता फार मोठ्या प्रमाणावर अप अँड डाऊन्स आपण या कंपन्यांमध्ये बघितले. एकंदरीतच एव्हिएशन इंडस्ट्रीला पुढे सुगीचे दिवस आहेत आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत. शिवानी, यानंतर आपण एक सेक्टर वाईज जाऊया, कारण अर्थसंकल्प आपण जसं म्हटलं अर्थसंकल्पाबद्दल आपल्याला फोकस करायचं आहे. तर ऑटो सेक्टरच्या या अर्थसंकल्पाकडनं काय अपेक्षा असतील आणि गुंतवणूकदार म्हणून आपण ऑटो सेक्टरकडे कसं बघतोय या पुढच्या 2 महिन्यात? शिवानी, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? हॅलो शिवानी, आपण सेक्टर वाईज जाऊया आता, कारण अर्थसंकल्पावर आपली नजर असणार आहे आणि कुठच्या सेक्टर्सवर आपलं लक्ष आहे. तर पहिली आपण ऑटोपासून सुरुवात करतोय. ऑटो सेक्टरकडनं गुंतवणूकदारांनी काय अपेक्षा बाळगाव्यात अर्थसंकल्प लक्षात घेता? गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या शेवटच्या महिन्यामध्ये 2014च्या जे आपण कॅलेंडर वर्ष म्हणतो डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्याच ऑटो कंपन्यांनी 10% आणि त्याच्यापेक्षा जास्तीचे ग्रोथचे आकडे आपण बघितले आणि तीच ग्रोथ पुढेही सस्टेन करतील अशी अपेक्षा जेव्हा लावून होते तेव्हाच 1 जानेवारी 2015 पासून एक्साईज ड्युटी वाढली आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता 4 चाकी वाहनांची किंमत जवळपास 25,000 ते 50,000 रुपयापर्यंत 40,000 रुपयापर्यंत वाढली आहे, ज्याचा फटका कुठेतरी ऑटोमोबाईल कंपन्यांना पडणार आहे, 4 चाकी वाहनं तसेच दुचाकी वाहनांना सुद्धा. त्यामुळे ही एक कुठेतरी गोष्ट राहील की जी येत्या 2 महिन्याचा जर का विचार केला तर कुठेतरी थोडासा एक प्रेशर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर नक्कीच टाकणार आहे. पण याच्या सोबतच जमेची बाजू ही सुद्धा आहे की जितक्या मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि रोड कन्स्ट्रक्शनवर फोकस करत आहे त्याचा एक पॉझिटिव्ह नोट सुद्धा किंवा त्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा ऑटोमोबाईल क्षेत्राकडे जर का आपण बघितला किंवा दोघांची जर का सांगड घालायचा प्रयत्न केला तर त्याच्यात एक सकारात्मक फायदा सुद्धा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला होईल असं बघायला काहीच हरकत नाही. पण या दोन्ही गोष्टी लक्षात घेता की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला थोडं बहुत प्रेशर 2 महिन्यांसाठी राहील, पण इथून जर का सगळ्याच गोष्टी चांगल्या राहिल्यात, GDPचे नंबर्स चांगले आलेत, ॲग्रिकल्चरल ग्रोथ चांगली आलीत आणि इन्फ्लेशनचे नंबर्स जर का कंट्रोलमध्ये राहिले तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री सुद्धा चांगले दिवस दाखवेल गुंतवणूकदारांना. शिवानी, याच्यानंतर ऊर्जा क्षेत्राबद्दल आपल्याला बोलायचं आहे, कारण झालंय असं मागचे 2 ते 3 हंगाम जे आहेत ते ऊर्जा क्षेत्रासाठी अजिबात चांगले गेलेले नाही आहे. बड्या कंपन्या पण त्या सतत काही सरकारी धोरणांमुळे असेल नाही तर काही असेल कोसळताना आपल्याला दिसल्यात. यावेळी ऊर्जा क्षेत्र काही अपेक्षा या बजेटमधनं आणि पुढच्या वर्षात करू शकतं का? नक्कीच आहेत. गेल्या वर्षभरामध्ये कोळशाला घेऊन आणि एकंदरीतच क्रूड ऑइल आणि त्याच्यासोबतच रुपयाचं वर खाली जाणं या सगळ्या गोष्टी लक्षात घेता, कारण की आपण फार मोठ्या प्रमाणावर कोळसा आयात करत असतो. त्याच्या तुलनेमध्ये आता पुन्हा काही माइन्सचं अलॉटमेंट येत्या दिवसांमध्ये होऊ घातलं आहे, काहीचं झालं आहे आणि काही अंडर प्रोसेस आहे. या सगळ्याच घडामोडी लक्षात घेता गेल्या वर्षामध्ये बऱ्यापैकी प्रेशर किंवा बऱ्यापैकी एक डाऊनसाईड या क्षेत्राने बघितली आहे आणि जी मरगळ आता या वर्षभरामध्ये उतरेल असं जाणकार आपल्याला सांगतात आणि ती नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. कारण की जर का भारताने 8% प्रगतीचा दर जर का राखायचा असेल आणि जर का तो अचीव करायचा असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकी क्षेत्रांमध्ये जर का प्रगती करायची असेल, GDPचा 8% प्रगतीचा दर राखायला तर पॉवर ही लागणारच आहे. मग कुठल्याही क्षेत्रामधली जर का प्रगती असेल, कुठल्याही क्षेत्रात चांगलं चालण्यासाठी पॉवर हे लागतच असतं. त्यामुळे पॉवर क्षेत्रामध्ये येत्या दिवसांमध्ये चांगले दिवस येतील. पण पॉवर क्षेत्रामध्ये जे रेग्युलेटर्स असतात त्यांना सुद्धा एक 14% वगैरे एक कॅप असते. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुद्धा गुंतवणूकदारांनी आधी करावा. पण पॉवर क्षेत्राला सुद्धा इथून चुकीचे दिवस आहेत. डायरेक्टली सिक्युरिटी कंपनीजमध्ये शेअर्स विकत न घेता म्युच्युअल फंडमध्ये जर का असे काही पर्याय जे उपलब्ध आहेत त्याचा विचार देखील गुंतवणूकदार करू शकतात. एकंदरीत 3 क्षेत्रांचा आढावा शिवानी आज आपण घेतला, पण या पलीकडे जाऊन कोणतं क्षेत्र तुम्हाला वाटतंय पुढच्या काही महिन्यांमध्ये आणि पुढच्या वर्षामध्ये केंद्रस्थानी असेल?
दोन गोष्टी महत्त्वाच्या आपण बघायला हव्या. एक म्हणजे बँकिंग क्षेत्र, की जर का सध्या आपल्या बँकिंग क्षेत्राची जी म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये जी क्रेडिट ग्रोथ आहे ती 11 ते 12% सुरू आहे. आणि जर का भारताला पुन्हा आपण त्याच विषयाकडे येतोय, भारताला जर का 8%चा प्रगतीचा दर जर का राखायचा असेल तर ती 15 ते 20% क्रेडिट ग्रोथ असावी. त्यामुळे बँकिंग क्षेत्राला इथून पुढे फार चांगले दिवस येऊ शकतात. 2-3 प्रॉब्लेम्स आता पंतप्रधान साहेबांनी पण जे आता ॲड्रेस केले होते, की NPA हा एक प्रॉब्लेम आहे, कॅपिटल हा एक प्रॉब्लेम आहे, लिडरशिप हा एक प्रॉब्लेम आहे. आणि ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि पॉवर सेक्टरमध्ये घडामोडी होत आहेत त्यामुळे NPAचा एक प्रॉब्लेम येत्या वर्षभरामध्ये कुठेतरी बँकिंग क्षेत्राचा कमी होईल. आणि बाकी 2 प्रॉब्लेम्स जे PSU सेक्टरला, PSU बँक्सला बघायला मिळतात त्याच्यावर सुद्धा लवकरात लवकर सोल्युशन काढण्यात येईल असं एक सध्या सिस्टीम याबद्दल चर्चा करत आहे. आणि बँक निफ्टी साधारण गेल्या काही दिवसांमध्ये निफ्टीच्या तुलनेमध्ये त्यांनी 10% आउट परफॉर्म केलं. आणि जनधन योजना लक्षात घेता 10 कोटी जे नवे अकाउंट्स उघडल्या गेल्यात, जी एक फार मोठी योजना आपण म्हणजे आपण जी अस्तित्वात आणली की 10 कोटी नवे अकाउंट्स आले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावर लिक्विड पैसा हा फार मोठ्या प्रमाणावर सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा झाला आहे. या सगळ्याच गोष्टी लक्षात घेता बँकिंग क्षेत्राला इथून पुढे चांगले दिवस नक्कीच बघायला मिळतील. रोजिता. नक्कीच शिवानी, याच्या पुढच्या भागामध्ये आपण आणखी काही क्षेत्र बघणार आहोत जिथून कशा अपेक्षा अर्थसंकल्पाला आहेत आणि गुंतवणूकदारांनी कसं पाहिलं पाहिजे ते आपण बघणार आहोत. पण दरम्यान शिवानी, आज धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. पुढचा आणखी एक मोठा विषय घेऊन ब्रेक नंतर तुमच्या समोर येणार आहोत. शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची याविषयीचे अनेक प्रश्न आमच्याकडे आले आणि म्हणून आज हा विषय आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. पाहत रहा भाषा पैशाची.